Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel. सपनाज होमस्कूलिंग या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत वी स्पीक इंग्लिश. तुम्हाला सगळ्यांना बोलायला आवडत असेल ना इंग्लिश. ही एक आपली भाषा शिकण्यासाठी आणि बोलण्यासाठी खूप मजेशीर आहे. जेव्हा आपण बोलायला लागतो ना तेव्हा आपला कॉन्फिडन्स वाढायला लागतो आणि मग आपल्याला खूप छान वाटायला लागतं की हा चला मला मराठी येते, हिंदी येते, आता मला इंग्लिश पण यायला लागली आहे. तर यासाठी आपण वी स्पीक इंग्लिश हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारे स्किप न करता, व्हिडिओ पुढे न पळवता शांतपणे बघा, म्हणजे तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी याचा खूप उपयोग होईल. तर इथे लुक, लिसन, रीड विथ मी. आता हे स्पेलिंग तुमचे तोंडपाठ झाले असतील. लुक, लिसन अँड रीड विथ मी म्हणजे बघायचंय, ऐकायचंय आणि वाचायचंय. त्यामुळे ह्या तीनही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तुमचं बघणं फार महत्वाचं आहे, तुमचं ऐकणं महत्वाचं आहे आणि तुमचं वाचणं महत्वाचं आहे. कारण तुम्ही जेव्हा बघता, म्हणजे उदाहरणार्थ एक सांगू का सोपी गोष्ट. तुम्ही लहान होता, खूप लहान होता, जेव्हा तुम्हाला इंग्लिश बोलायला, मराठी बोलायला येत नव्हतं. तुम्ही फक्त जे रडून किंवा व्या टोय करत तुम्ही जे बोलायचं ते बोलायचं. पण हळूहळू तुमच्या लक्षात यायला लागलं की तुमची आई ये करायला हात हलवतीये, तुमची आई रडू नको म्हणायला बोलतीये, तर तुमची ओठांची हालचाल, तुम्ही आईकडे बघणं, ते शिकणं, हे करता करता तुमच्या लक्षात आलं की कोणत्या ऍक्शन्स आहेत आई बोलते. आणि तुम्ही कधी मराठी शिकलात तुम्हालाही कळलं नाही ना. तुम्ही व्याकरण शिकला ना, मराठीची पाराखडी शिकला, पण तुम्हाला यायला लागलं होतं सुंदर मराठी बोलता. आणि जर तुम्ही हिंदी भाषिक असाल तर तसंच तुम्ही हिंदी शिकला, आणि जर तुम्ही इंग्लिश भाषिक असाल तर तुम्ही इंग्लिश पण शिकला असाल. म्हणजे याचा अर्थ आपण हे सगळं आधी पूर्णपणे शांतपणे बघतो, ओठांकडे बघतो, पुढच्या आपण हावभावाकडे बघतो आणि आपण खूप ऐकतो. आपण खूप ऐकलेलं असतं लहानपणी, कारण बोलायला आपल्याला वर्षापर्यंत तरी किमान 1.5 वर्षापर्यंत येत नाही, तोवर आपण फक्त ऐकत असतो. आणि मग आपण सगळ्यात शेवटी वाचायला शिकतो. जेव्हा आपण शाळेत जातो, जेव्हा आपल्याला कळतं की अरे आपण जे बोलतो त्याची एक लिपी आहे आणि ती लिपी अ आई मध्ये आहे किंवा एबीसीडी मध्ये आहे. तर अशा प्रकारे इथे लुक, लिसन आणि रीड हे करणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. तर देन फाइंड द पिक्चर दॅट सूट्स द डायलॉग अँड गिव्ह इट टू द प्रॉपर नंबर. म्हणजे आपण काय करायचंय, याला सूट होईल असं पिक्चर आणि डायलॉग अँड गिव्ह इट टू द प्रॉपर नंबर, त्याला एक प्रॉपर नंबर द्यायचा बरं का. म्हणजे काय म्हटलंय, ऐका माझ्यावर वाचा, प्रत्येक संवादासाठी योग्य ते चित्र शोधून त्याला योग्य क्रमांक द्या. कारण आपलं जे दुसरं पान आहे ना मित्रांनो, त्याच्यावरती छान छान चित्र आहेत. त्यातलं कोणतं संवाद कोणत्या चित्रासाठी ते तुम्ही ठरवायचं, ओळखायचं आणि त्याप्रमाणे चित्र सिलेक्ट करायचं. ठीक आहे. आता आपण एक काम करूया, तिथे प्रत्येक संवाद बघूयात आणि त्याप्रमाणे हे चित्र चूज करूयात. आता आपण हे संवाद करायला सुरुवात करणार आहे. माझ्यावर ऐकायचं, बोलायचं आणि वाचायचं, ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही करणार आहात. प्रॉमिस? शांतपणे बघणार. ठीक आहे. आता हा व्हिडिओ आपण सुरू करूयात. पण हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करायचं. आणि हे सबस्क्राईब करणं पूर्णतः फ्री आहे. त्यामुळे बिंदास बटन दाबा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ पटकन तुमच्या मोबाईलवर दिसतील आणि तुम्हाला अभ्यास करायला मजा येईल. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला जो काय आहे बघा इथे ब्रॅकेटमध्ये 1 नंबरला काय, मे आय कम इन, मी आत येऊ का? प्लीज टीचर, मी आत येऊ का? टीचर तू विनंती करतोय. येस प्लीज कम इन. आता हे सगळं जे चित्र आहे ना, म्हणजे हा जो सगळा संवाद आहे हा नेमका चित्रात कुठे असेल बघूयात आपण. इथे बघा, या दोघांमध्ये असेल. यात तर कोणी मला टीचर दिसत नाहीये. हे दोघात असेल. अरे इथे गुडघ्यावर बसली, ही टीचर नाही वाटत. यात हे सगळे मित्र आहेत. इथे तर रस्त्याच्या बाहेर आहे, त्यामुळे बाहेर असू शकत नाही. मग इथे बघा बरं, इथे पण नाही. इथे तर पण बाहेरच रस्त्यावर आहे. इथे पण, इथे वेगळीकडेच आहे. हे तर नाही वाटत हे संवाद इथे. ओ बरोबर, आपलं चित्र आपल्याला मिळालं. याचा अर्थ ही मुलगी टीचरला रिक्वेस्ट करते की मे आय कम इन प्लीज टीचर. ती रिक्वेस्ट करते, म्हणजे तिला लेट झालंय बहुतेक. आणि ती टीचर काय म्हणते, येस प्लीज कम इन, म्हणजे ये तू आतमध्ये. ठीक आहे. त्यामुळे हे चित्र कशाचं आहे, 1 नंबर आलं. आपलं खूप छान काम केलं. आपण आता दुसरा संवाद बघूयात आणि दुसऱ्या संवादामध्ये कोणतं चित्र सूट होतं आपण ते बघूया. ठीक आहे. आता दुसरा संवाद कोणता आहे, दुसरा संवाद आहे हॅलो व्हॉट्स युअर नेम.
आता ऍक्च्युली व्हॉट इज युअर नेम हे तुम्ही खूपदा ऐकलं असेल, पण व्हॉट इजचा शॉर्टकट काय? व्हॉट्स. तर व्हॉट्स युअर नेम पण छान वाटतं, व्हॉट इज युअर नेम पण बरोबर आहे, पण इथे शॉर्ट फॉर्म वापरलाय एस व्हॉट इजचा. सो तो व्हॉट्स युअर नेम? आय एम सुभाष. आय एम इन क्लास 5 अँड यू? आय एम इन क्लास 7. आता इथे बघा, एखाद्याला विचारायचं असेल आपल्याला तर त्याला तो अपरिचित आहे म्हणतो हॅलो बोललाय. व्हॉट इज युअर नेम? तुझं नाव काय? आय एम सुभाष. त्याचं नाव सांगतोय सुभाष आहे. आय एम इन क्लास 5. मी 5वीच्या वर्गात आहे. अँड यू? तू कोणत्या वर्गात आहेस? आय एम इन क्लास 7. मी 7वीच्या वर्गात आहे. माय नेम इज शुभम. यू कॅन कॉल मी बंटी. तो त्याचं काय म्हणतोय? माझं नाव शुभम आहे पण तुम्हाला बंटी म्हणू शकतोस. नाईस टू मीट यू बंटी. तो मला खूप छान वाटलं बंटी तुला भेटून. आता मला सांगा, चित्र शोधायला जायचे, पण चित्र शोधायला जाण्या अगोदर एक महत्वाची तुम्हाला मी एक हिंट देणार आहे बरं का चित्र शोधण्यासाठी. ती काय माहिती? की चित्रामध्ये किती कॅरेक्टर आहेत, म्हणजे किती पात्र आहेत? 2च आहेत, राईट? कोण आहे? सुभाष अँड शुभम, दोघं आहेत. आपण आता आपल्या चित्रांमध्ये 2 लोक कुठे कुठे आहेत ते बघूयात बरं का. चला शोधूया 2 लोक कुठे कुठे आहेत. इथे 5वी आणि 7वी म्हटलंय, तर आपण विचार करूयात. इथे मला जरा वाटते की हे असू शकतं, हे शक्यच नाहीये. इथे पण शक्य नाही, इथे पण शक्य नाही, अजून इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण नाही. याचा अर्थ आपलं पहिलंच उत्तर परफेक्ट होतं. हे आहे 2 नंबर चित्र. एकदम भारी. तुम्ही खूप हुशार आहात मुलांनो. आपला तिसरा डायलॉग बघा. व्हॉट्स द टाइम? इट्स 2 o'clock. किती छोटासा डायलॉग आहे, पण तुम्हाला माहिती का किती महत्वाचा आहे? म्हणजे जर तुम्ही कोणाला वेळ विचारणार असाल तर तुम्ही विचारू शकता व्हॉट्स द टाइम, तर तो पुढचा माणूस सांगू शकतो इट्स 2 o'clock, इट्स 3 o'clock, इट्स 4 o'clock, इट्स 5 o'clock, असं वेळ सांगू शकतो. पण हे 2च ओळींचं संभाषण, तर कोणाचंच नाव घेतलेलं मग कसं ओळखायचं? पण आपण आता चित्र चेक करूया. आधीच आपली 2 चित्र कमी झाली आहे, त्यामुळे आपल्याला सोपं पडणार आहे. इथे मला वेळेचं काही दिसत नाहीये. इथे वेळेचं दिसतंय का? दिसतंय का? याला तर काहीतरी हातात चिठ्ठी आहे. ओके, इथे या माणसाच्या हातात घड्याळ दिसतंय, पण इथे टायमिंग आहे ते पण नाही दिसत आहे. आता इथे काय सांगता येईल? हा, सापडलं. बघा बरं, इथे जर तुम्ही बारकाईनं बघितलं, इथे जर बारकाईनं बघितलं चित्रामध्ये, तर ही बाई विचारतीये आणि हा माणूस त्याच्या हाताच्या घड्याळाकडे पाहतोय. त्यामुळे हे चित्र परफेक्ट बसतं की व्हॉट्स द टाइम आणि इट्स 2 o'clock, राईट? इथे आपल्याला दिसतंय की ते 2 वाजलेले आहेत आणि तो माणूस सांगतोय, घड्याळात बघतोय, याचा अर्थ हे चित्र त्यासाठीच बनलेलं आहे. तरी पण आपण परत चेक करू नंतर, पण हे चित्रच बरोबर आहे. आता आपला चौथा डायलॉग बघा. एक्सक्यूज मी आंटी, कॅन यू प्लीज हेल्प मी? एखाद्या व्यक्तीला जर आपण थांबवायचं असेल, विचारायचं असेल, इंटरप्ट करायचं असेल तर काय बोलायचं? ओ थांबा जरा, ओ ऐका, असं नाही करायचं. प्रॉपर मॅनर्समध्ये कसं एक्सक्यूज मी, किंवा आपण मराठी भाषेत पण ऐकता का जरा, थोडं थांबता का जरा, असं आपण अर्जवीनं बोलतो. तसं इंग्लिशमध्ये पण एकदम नम्रपणे बोलण्यासाठी काय? एक्सक्यूज मी आंटी, कॅन यू प्लीज हेल्प मी? तुम्ही मला मदत कराल का प्लीज? फाइंड दिस ऍड्रेस, हा पत्ता शोधा ना. शुअर, ती बाई म्हणते शुअर. आता आपण मघापासून बऱ्याचदा एक चित्र बघितलेलं आहे आणि तुम्हाला ते पक्क ओळखू आलं असणार की चित्र कोणतं आहे. हे नाहीये, हे नाहीये, इथे आंटी दिसतीये म्हणजे हीच आहे आणि हातामध्ये मुलाचे कागद आहे. त्यामुळे हे चित्र किती नंबरचं आहे? 4 नंबरचं. बघा, आपण एकदम हुशारीनं काम करतोय. आता आपला 5व्या नंबरचा डायलॉग काय? एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर्स? तो म्हणतो एक्सक्यूज मी अंकल, हे तुमचं आहे का? इज दिस युअर्स, तुमचं आहे का हे? ओ येस, इट्स माइन. तो म्हणतो हो खरंच माझं आहे, थँक्यू सो मच. तो म्हणतो खूप खूप आभारी आहे मी तुझं. आता हा डायलॉग मध्ये आपण आता हे चित्र शोधूया बरं का, नेमकं कोणाचं आहे. याचा अर्थ हे 2 लोकांमधलं चित्र. आता हे 2 लोकांमधल्या चित्रामध्ये आपल्या इथे तर आपलं चित्र झालेलं आहे तयार, हे तर नाहीच आहे. इथे अंकल कुठे दिसतात? ये, आपल्याला सापडले अंकल, कारण इथे तिचं पाकिट पडलेलं आहे आणि हे पिल्लू सांगतंय की एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर्स? हे तुमचं आहे का? तर मग किती नंबरचं मिळालं आपलं? 5 नंबरचं मिळालं, राईट? आता आपण 6 नंबरचा डायलॉग बघूया. थँक्यू सो मच फॉर दिस लवली गिफ्ट. काय म्हणतात ते? थँक्यू सो मच फॉर दिस लवली गिफ्ट म्हणजे इतकं छान गिफ्ट दिल्याबद्दल मी खूप आभारी.
मी आणखीन एक सांगेल मित्रांनो, तुम्ही जरी 5वीला असाल ना तरी कायम लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला कोणी गिफ्ट देतं आणि तुम्ही त्या गिफ्ट दिल्यानंतर जेव्हा असं उत्स्फूर्त प्रतिक्रिया देता ना, किती छान, किती भारी, मला खूप छान गिफ्ट दिलं, तर समोरच्या माणसाला खूप छान वाटतं. त्यामुळे कधी जर तुम्हाला कोणी काही दिलं ना, तर हे काय आणलंय, हे कसं आणलंय, ह्यापेक्षा मोठं आणलं, असं म्हणण्यापेक्षा ना सरळ मनापासून म्हणा त्या व्यक्तीला, आईला, बाबांना, बहिणीला, भावांना, की थँक्यू, मला तुम्ही इतकं छान दिलं. पुढच्या माणसाला फार छान वाटतं. यू आर वेलकम. आणि पुढचं काय म्हणतो, यू आर वेलकम. आता आपण बघूया या चित्रांमध्ये इथे कोणी गिफ्ट देताना दिसते का. इथे खाली तर नाहीच आहे स्कोप काही. ओ, इथे दिसतंय मला हातामध्ये गिफ्ट बॉक्स ओपन केल्या आणि हे सगळ्यांना काय म्हणतात, थँक्यू. ठीक आहे, आता पुढचं बघूया. मग इथे नंबर लिहायचा राहिला की आपला, तर आपला 6 नंबर. ठीक आहे, आता आपण बघूया 7 नंबरचा डायलॉग काय आहे तो. आय एम सॉरी आय ब्रोक द कप. मला माफ करा, मी हा कप तोडला. नेव्हर माइंड. बरं, राहू दे. आता इथे आई दिसतीये आणि हे पिल्लू रडून सांगते की आय एम सॉरी, माझ्याकडनं हा कप तुटला. तर आई म्हणते ठीक आहे. पण असं होतं का तुमच्या घरी, कप बीप तुटल्यावरती आई अगदी प्रेमाने म्हणते का ठीक आहे बाबा वगैरे. खरं उत्तर तुमचं तुम्हालाच माहिती असणार आहे. पण सॉरी म्हणायचं कायम. आपल्याकडनं काही तुटलं फुटलं तर काय पहिलं सॉरी आलं पाहिजे तोंडामध्ये. कारण आई बाबा खूप छान असतात, त्यांना कधीच वाटत नाही मुलांना रागावं असं. पण आपल्या तोंडातनं नेहमी सॉरी येणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, ते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. वेअर आर यू गोइंग. कुठे चाललंस तू. वी आर गोइंग टू द प्लेग्राऊंड. आम्ही चाललोय कुठे, खेळायला. कुठे, प्लेग्राऊंडवर. वुड यू लाईक टू कम विथ अस. तुला आवडेल का आमच्यावर यायला. येस प्लीज वेट फॉर मी. हो, मला आवडेल. आता हा संवाद तुमच्या अगदी ओळखीचा आहे. मैत्रिणींचा घोळका चालला, ग आम्ही चाललो खेळायला तर आपल्याला राहणार नाही. मित्रांचा घोळका चाललाय तरी आपल्याला राहणार नाही. आपल्याला कधी एकदा मी खेळायला जातोय. तर असं कुठे दिसतंय आपल्याला चित्रामध्ये, बघा बरं कुठे दिसतंय आपल्याला. आता बरोबर दिसलेला आहे इथे. इथं मित्र बाहेर चाललेत, हा खिडकीतनं बघते कुठे चाललाय रे. आणि अशा प्रकारे आपल्याला बरोबर चित्र मिळालेली आहेत. आणि अशा प्रकारे आपण परफेक्ट प्रत्येक चित्राचं योग्य क्रमांक शोधून काढलेला आहे. आणि हा लेसन आपण काय केलाय, कम्प्लीट केलाय. बघितलं, सगळ्याचे आपले छान लिहून झालेले आहेत. तर या प्रकारे आपण आपलं काम पूर्ण केलंय. मला खूप छान वाटतंय हा धडा करून. तर तुम्ही काय करा, वर्गामध्ये पण तुम्ही अशा प्रकारे एकमेकांशी संवाद करू शकता, एकमेकांशी बोलू शकता आणि तुम्हाला खूप मजा येईल. आणि एकूणच आपलं इंग्लिश बोलणं, इंग्लिश वाचणं, इंग्लिश लिहिणं सगळं सुधारायला लागेल. तर मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. पण त्याच्या आधी एक मिनिट, जर तुम्हाला कुठले शब्द येत नसतील किंवा काय नसेल तर मी प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेला आहे. पण जर सपनाज होमस्कूलिंग चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. कारण मला खूप वाटतं की मी जे व्हिडिओ तुमच्यासाठी करते तुमच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला काही अडलं, समजलं नाही तर मला नक्की मेसेज करा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. पण बेल आयकॉन दाबायची फार गरजेचं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. तर ठीक आहे, भेटूयात मग पुढच्या व्हिडिओत. चलो, ऑल द बेस्ट, बाय बाय. अभ्यास करा छान मस्त.